सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। काल दिलेल्या हवामान खात्याने अंदाजानुसार कालपासूनच सिंधुदुर्गामध्ये तळकोकणामध्ये सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतोय। कणकवली आचरा राज्य मार्गावरती गड नदीचे पाणी पात्र आहे ते मात्र बाहेर आले, त्यामुळे राज्य मार्ग आहे तो मात्र पूर्णपणे सध्या ठप्प झालेला पाहायला मिळतोय। वरवडे या ठिकाणी हे जे पाणी आलेलं त्यामुळे मालवणकडे असेल किंवा आचरा असेल या भागामध्ये जाणारी जी वाहतूक जी आहे ती सध्या मात्र बंद झालेली पाहायला मिळते। पाणी जरी हळूहळू वसरत असलं तरी मार्गावरून या मार्गावरून होणारी जी वाहतूक आहे ती सध्या मात्र बंद झालेली पाहायला मिळते। पाठीमागे जर पाहिलं तर संपूर्ण जे गाड्या ज्या आहेत ते मात्र लागलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत, कारण पाणी कधी वसरतं याची वाट जी आहे ती मात्र वाहन चालक बघताना पाहायला मिळते। त्यामुळे सध्या पाऊस सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणात पडतोय आणि पूर्णपणे सध्या मार्ग जो तो मात्र सध्या बंद झालेला पाहायला मिळते आणि काही दिवस जो पाऊस आहे तो मात्र सिंधुदुर्गामध्ये पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठेही घराबाहेर पडू नका असा इशारा प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतोय। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।